तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला सकाळपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळी सांगितलेल्या अंदाजानुसार जर तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच आज दुपारनंतर तसेच मध्यरात्रीपर्यंत आपल्याला राज्यातील कोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे तेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। दुपारनंतर हा पाऊस तसेच संध्याकाळी मध्यरात्री आपल्याला हा पाऊस पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, बीड, माजलगाव, परळी, गेवराई, शेलू, परभणी या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। अक्षरशः रेड अलर्ट या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तसेच गंगाखेड, परळी, बरडा, लातूर, केज, भूम, परांडा, वाशी, चौसाळा, बार्शी, धाराशिव, वैराग, तुळजापूर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या भागामध्ये देखील आपल्याला अक्षरशः जोरदार स्वरूपाच्या अतिवृष्टी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अहमदनगर व अहमदनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। जामखेड, कर्जत, करमाळा, दौंड, श्रीगोंदा, परांडा, इंदापूर, कुर्डुवाडी, बारामती, बार्शी, अकलूज, माळशिरस या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। फलटण, लोणंद, वाई, सासवड, पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये देखील आपल्याला, अकोट या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, खोपोली, गोरेगाव, तसेच चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या संपूर्ण आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळते। तर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, अकोट या भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम पाऊस, विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।